काय झालं? मुंबईत कोणीतरी पेपर वाचलेला दिसतोय. अजित, काय भानगड आहे अक्का? भानगडच आहे. भानगड नाही तर दुसरं काय म्हणायचं याला. तुझं तोंड जरा बंद ठेवशील का? आता कुणाची तोंड बंद ठेवणार आहे तुम्ही? हा, आमची ती लफडी आणि ह्यांचे ते स्त्री स्वातंत्र्याचे उच्च विचार काय? अहो, आम्ही लग्न तरी केलं, बिन लग्नाची पोरं नाही वाढवली. अजित, अक्का अक्का, तू अशी खचून जाऊ नकस. मी हाय नवं का? पण काय झालं ते मला समजू तरी दे. मी सांगतो ना, ती गार्गी बिन लग्नाची पोटूशी आहे आणि लग्न न करताच पोरग वाढवणार आहे म्हणे. वा रे वा, स्त्री स्वातंत्र्य म्हणे. अक्का, हे समजा खरं आहे? तो तिचा निर्णय आहे दादा. मुलं मोठी झाली, शिकली, सवरली. आपण कोण समजवणार हो त्यांना? पण ही समजा शहरामध्ये ठीक आहे. गावात कळलं तर त्यात इलेक्शन तोंडावर आले ती. अहो, उगाच माकडाच्या हातात कोली दिल्यासारखं होईल. आपलंच नाणं खोटं. जगाला नावं ठेवून काय उपयोग आहे? पण मी काय म्हणतो अक्का, म्हणजे अजून बी येळ गेली नसेल तर? ते सगळं तिकडे गेल्यावरच कळणार ना. आपली पद जपण्यासाठी अख्खं आयुष्य घालवावं लागतं आणि पद घालवण्यासाठी अशी एखादी बातमी सुद्धा पुरते. आपल्या आईबापांची मान अभिमानानं ताट करण्यासाठी आपल्या हातून काहीतरी चांगलं घडायला हवं. एवढी साधी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही का हो आपल्या मुलांकडनं? अरे इरेन, ये इरेन, ये. नमस्कार. नमस्कार. बस. कसं काय येणं केलं? काही नाही, निघालो होतो मी. म्हटलं जायच्या आधी एकदा तुम्हाला भेटून जावं म्हणून आलो. असं व्हय? बरं, अनुपमा आहे का घरात? म्हणजे मी भेटू शकतो का तिला? व्हय व्हय, हाय की. अनु, ए अनु, अगं बाहेर बघ कोण आलंय. आले. कुठं निघालास? नोकरीच्या ठिकाणी की नाही मुंबईला जातोय? नाही, मुंबईलाच जातोय मी. असं व्हय? थोडी रजा शिल्लक आहे अजून माझी. अनु, अगं देवळात जायचं नाही व्हय तुला? जाणारच होते आई. मग जा की. पण लवकर या हा घरला. घरात लई कामं पडली आहेत बघ. हो. आले जाऊ. सिस्टर, मला आजचा पेपर आणून द्या. गार्गी,
कशाला उगाच पेपर वाचत बसतेस? सध्यातल्या डॉक्टरनी एकच गोष्ट करायला सांगितली, आराम. तो तू कर ना. हां अगं पेपर वाचून काय होणार आहे? नाही असं नाही ग. मी एक काम करते, मी लायब्ररीतनं संध्याकाळी पुस्तकं आणून देते. काय आहे, तू पेपर वाचणार म्हणजे बातम्या वाचणार, मग त्या बातम्या वाचून तू विचार करणार, मग अस्वस्थ होणार. नको, त्यापेक्षा लायब्ररीतली पुस्तकच बरी. हां अगं काय असं करतेस तू? काय त्रास होणार आहे एक पेपर वाचून? बरं आता फोन तरी घेऊ का? हो. हा बोल सिद्धार्थ. गार्गी, आजचं स्कूप वाचलंस का? स्कूप? हां, म्हणजे आपल्या दोघांच्या अफेअरबद्दल छापून आलंय. माझं काही नाही ग, पण तुझी नाहक बदनामी झाली आहे. आय एम रिअली सॉरी. नाही म्हणजे माझ्या चुकीचं स्पष्टीकरण मी देत नाहीये, पण कशाबद्दल बोलतोयस तू? मी अजून पेपर नाही वाचलाय. सिद्धार्थ, आजचा पेपर वाचला नाहीस का? मग ठीक आहे. हे बघ, आपण नंतर बोलूया. तुझी तब्येत कशी आहे? सिद्धार्थ तू विषय टाळू नकोस. काय बोलत होतास? नाही काही नाही. हे बघ, मी नंतर फोन करतो ना. हां, आपण नंतर बोलूया. तू तू आराम कर. मला पेपर वाचायचा आहे. कशाला? तू आराम कर, मी पडल्या पडल्या वाचून दाखवते तुला. नको, तू जे माझ्यापासून लपवतेस ना तेच मला वाचायचंय. सोडणार नाही मी या मिरचंदानीला. गार्गी, किती दिवस हे सगळं तू लोकांपासून लपवून ठेवणार होतीस? आज ना उद्या हे सगळं जगासमोर येणारच होतं ना. तू तुझ्या हिमतीवर मूल वाढवण्याचा निर्णय घेतलायस. ह्या सगळ्या विरोधाची तुझी मानसिक तयारी असायलाच हवी. बरोबर आहे तुझं. घरातूनही विरोध झालाच होता. मिरचंदानी सारखी माणसं तर माझी शत्रूच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव गार्गी, मूल वाढवण्याचा निर्णय तुझा आहे. तुझ्या हिमतीवर तू घेतलेला आहेस. त्यामुळे बाळाच्या संगोपनाची आणि संरक्षणाची सुद्धा सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. अशी खचून जाऊ नकोस, उलट खंबीर हो. सगळ्या जगाला दाखवून दे की तू घेतलेला निर्णय कसा योग्य आहे. कोणी आहे का घरात? नयनिका, बेटा नयन, जावई बापू. अरे तुम्ही अचानक? हो, शिर्डीला गेलो होतो, प्रसाद घेऊन आलोय. जावई बापू आणि नयन कुठे दिसत नाहीयेत. नयन? अरे बाबा, तुम्ही आता इथे काय करताय? शिर्डीहून प्रसाद आणलाय खास तुमच्यासाठी. अच्छा. नाही, फक्त जावई बापूंसाठीच नाही बरं का, घरातल्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय. हा, नयन कुठे दिसत नाहीये. ती हॉस्पिटलमध्ये गेलीये. गार्गीला बरं नाहीये ना, म्हणून. बरं, ठीक आहे. मग मी उद्या सकाळी परत येईन तिला न्यायला. न्यायला? हो, काही दिवसांसाठी मी माहेरी घेऊन जायचं म्हणतोय तिला. नाही, सौदामिनीबाईंना विचारलेलं नाहीये, पण त्या नाही म्हणायच्या नाहीत. अहो, पण असं अचानक माहेरी?
नाही कसं आहे माहितीये का बाबा, नयन नसली ना तर हे घर आम्हाला खायला उठतं हो. हो ना, नयन नसली ना तर करमतच नाही आम्हाला. आणि विरेन भाऊजींची तर लाडकी बहिणी आहे ना ती, ते नाही सोडायचे तिला. बरं ठीक आहे, असू देत. मी परत कधीतरी येईन तिला न्यायला. बरं येऊ मी? तुम्ही काय घेणार नाही का? नाही हां नाही म्हणजे तुम्ही मुलीच्या सासरी काही खात पित नाही ते मला माहिती आहे बाबा. आता किती वेळा सांगितलं ही रीत मोडा. कुठल्या जमान्यात वावरतोय आपण? काय जावई बापू, आमचे विचार आमच्या बरोबरच जायचे. द्या. हो घ्या. येतो मी. नयनला येऊन गेलो म्हणून सांगा. नक्की नक्की सांगते. प्रसादी देते. हो. मला वाटलं नयन सकाळी येणार म्हटल्यावर म्हातारा इथे मुक्काम ठोकतो की काय. पण हे अचानक काय माहेरी वगैरे घेऊन जायचं? नाही, नयन गेली असती तर घरची कामं कोणी केली असती हो? गार्गीचं सुद्धा सगळं करायचं असतं ना. नाही म्हणजे घरी सगळे नोकर चाकर आहेत, पण त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवायला लागतंच की नाही? का तुम्ही या घरातल्या नाहीत? प्लीज, आय जस्ट हेट डुईंग ऑल दिस. आणि आय हेट नयन. पण काय करणार, सहन करून घ्यावं लागणार आहे तिला आणि तिच्या बापाला. मला वाटलं होतं की शब्द अपुरे पडतील एवढं बोलू आपण, पण इथे तर शांतताच भरून राहिली. आणि तीच जास्त बोलते. अनु, मी निघालोय. गंमतच आहे नाही. कथा, कादंबऱ्या, गोष्टी, कित्येक सिनेमात अशी दृश्य बऱ्याच वेळा बघितली. तेव्हा मला हसू यायचं त्या मुलीचं की अगं वेडे, ज्याची तू वाट बघतेस तो आता परत कधीच नाही येणार. निघून जाणाऱ्या मुलाच्या मनाचा विचार आपल्या कथा कादंबऱ्यांनी कधीच केलेला नाहीये. त्यालाही तितकंच वाईट वाटत असतंच. चल, तुला उशीर होत असेल ना. या थोरा मोठ्यांच्या घरामध्ये जर हे असं घडायला लागलं तर चांगल्या वर्तणुकीचे दाखले देण्यासाठी कोणाकडे बोटं दाखवायची? आदितीच्या नंडेच्या गार्गीच्या बाबतीत बोलताय ना तुम्ही?
सगळीकडे नुसती बोंबाबोंब झालेली आहे. आमदारांच्या मुलीने असं करावं? या त्या सौदामिनीबाईंची केवढी बदनामी होणार आहे, रादर झाली आहे. उद्या टीव्हीवर बातमी येईल, घरच्या लोकांची मतं विचारतील. अहो, सौदामिनी बाईंची बदनामी म्हणजे पर्यायाने आपलीच बदनामी नाही का? लोक म्हणतील प्रतापरावांच्या सोयरिकीत असं घडलं. बोलणारच, लोक बोलणारच. या सौदामिनीबाई यांना 4 मुलं, एक तरी त्यांच्या ताब्यात आहे, हातात आहे. एकाला धाकावं आणि दुसऱ्याला दाखवावं. सगळे एका माळेचे मणी आहेत. तुम्ही त्यांना एकदा सुचवत का नाही? काय सुचवू? अहो, त्यांना सांगा मुलांच्या बाबतीत जरा कठोर व्हायला हवंय म्हणावं. आत्ता का आपण नाही आपल्या मुलींना ताब्यात ठेवलंय? आपली प्रीती एवढी मॉडर्न विचारांची, पण तरीही आदितीने सांगितल्यावर वीरेंशी लग्न करायला कशी मुकाट्याने तयार झाली. एक विचारू? अजून काही विचारायचं आहे? प्रीतीच्या आणि वीरेंच्या लग्नाचा आपल्याला पुनर्विचार करायला हवाय. नाही, एवढ्यात त्याची काही गरज नाही. या घटनेचे पडसाद बाहेर काय उमटत आहेत ते आधी बघूया आणि मग ठरवूया. आणि मला एक सांगा, गार्गीने जी चूक केली आहे त्या चुकीची शिक्षा आपल्या पोरीने का भोगायची? आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, जर ही निवडणूक सौदामिनीबाई जिंकल्या तर आपल्याला हव्या असलेल्या बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येतंय?